Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस. महायुती आणि मवियाचा फॉर्म्युला ठरला. बंडखोरांना रोखण्याचं महायुतीसमोर आव्हान. महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून 11 नावांची यादी जाहीर. अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, चंद्रपुरात अरुण लखानी, जळगावात नंदकिशोर महाजन, तर छत्रपती संभाजीनगर जालन्यातून सुहास शिरसाट मैदानात. उमेदवारी देताना भाजपला उद्योगपती आठवतात, कार्यकर्त्यांचा विसर पडतो. अरुण लखानींच्या उमेदवारीवरून विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोलीसाठी अरुण लखानी भाजपचे उमेदवार. महायुतीत रायगड विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला. महायुतीकडून अनिकेत तटकरे अर्ज भरणार, मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून महेंद्र दळवींसह मुलगी जुईली दळवींचा अर्ज, तर गोगावलेंचा आम्हाला पाठिंबा, तटकरेंची माहिती. संजय काकडे आणि विक्रम काकडे सुनेत्रा पवारांच्या भेटीला. विक्रम काकडेंना विधान परिषदेसाठी पुण्यातून राष्ट्रवादीचं तिकीट, थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार. सांगली, सातारा, अहिल्यानगर विधान परिषदेसाठी पवारांच्या उमेदवारांची घोषणा. सांगली, सातारासाठी बाळासाहेब पाटलांना उमेदवारी, तर अहिल्यानगरमधून राणी लंके रिंगणात. संभाजीनगर, जालन्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची घोषणा. देवयानी डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर. अंबादास दानवेंची ट्विट करत माहिती. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ. 42 ते 53 रुपयांनी महागला. मुंबईत व्यावसायिक सिलेंडर आता 3067 रुपये 50 पैशांना मिळणार. नवे दर आजपासून लागू. कच्च्या तेलाच्या किमतीत 2% वाढ. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल आता $93वर. इस्रायलने लेबननवर केलेल्या हल्ल्यामुळे किमती वाढण्याचा अंदाज. भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आज दिल्लीत बैठक. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या उपस्थितीत बैठक. मोदी सरकारला 12 वर्ष पूर्ण होत असल्याने या बैठकीत चर्चा होणार. राज्यात मान्सूनचं आगमन लांबणीवर. आजपासून विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज. मात्र हा मान्सूनचा पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचं आवाहन. सिन्नर पोलीस अत्याचारी भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. सिन्नरमधील जमीन फसवणूक प्रकरणात स्वतः खरातची कोठडी संपल्यानंतर आता सुनावणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरण. 3 आरोपींना विशेष सीबीआय कोर्टात हजर केलं जाईल. आरोपी मनीषा हवालदारची सीबीआय कोठडी संपली. जेलमध्ये रवानगी होण्याची शक्यता. आरोपी तेजस शहा आणि डॉ. मनोज शिरूर यांनाही कोर्टात हजर केलं जाणार. विषारी दारू प्रकरणात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू. सीआयडीकडून परिपत्रक जारी. पिंपरी चिंचवडच्या दापोडीत 11, तर हडपसरमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. एक्सप्रेसवेवर पुण्याहून मुंबईकडे जात असलेला भरधाव कंटेनर उलटला. काही क्षणातच मागून येणाऱ्या ट्रकने अपघातग्रस्त कंटेनरला जोरदार धडक दिली. 2 जणांचा मृत्यू, 80 वर्षीय महिला गंभीर जखमी. रत्नागिरीत पुढील 2 महिने मासेमारी बंद. माशांच्या प्रजननासाठी 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्या. आयपीएल सामन्यानंतर गुजरात टायटन संघाच्या बसला आग. नरेंद्र मोदी स्टेडियमवरून हॉटेलकडे जात असताना ही घटना घडली. आग लागल्याचं लक्षात येताच गेल बटलरसह सर्व खेळाडूंना बाहेर काढलं. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता. आरसीबी सलग दुसऱ्यांदा ठरली आयपीएल चॅम्पियन. फायनलमध्ये गुजरातचा 5 विकेट्स राखून पराभव. विराट कोहलीची नाबाद 75 धावांची मॅच विनिंग खेळी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.